पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर शहरात बेफाम कारचा धुमाकूळ, सलग अपघात करत चालक फरार। पोलीस ठाण्याजवळ थरारक प्रकार, सीसीटीव्हीत कैद बेफाम वाहनाचा कहर। नवापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेला हादरा देणारी धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली। नवापूर पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ बजरंग चौक परिसरात एका बेफाम चारचाकी वाहन चालकाने अक्षरशः धुमाकूळ घालत सलग अपघातांची मालिका घडवून आणली। या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून तरीही संबंधित चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या दिशेने येणारी पांढऱ्या रंगाची मारुती अल्टो कार अतिवेगाने बजरंग चौकात दाखल झाली। नियंत्रण सुटल्याने या वाहनाने प्रथम राजेंद्र दुसाने यांच्या घराच्या गेट व पायऱ्यांना जोरदार धडक दिली। धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तात्काळ घराबाहेर धावून आले। मात्र एवढ्यावरच न थांबता चालकाने वाहन वेगात पुढे चालवत 2 दुचाकींनाही जोरदार धडक दिली। त्यानंतर तो न थांबता शेफाली पार्क परिसराकडे निघाला आणि तेथे उभ्या असलेल्या आणखी एका चारचाकी वाहनाला धडक देत पळ काढला। सलग अपघातामुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण होते। सुदैवाने ही घटना रहिवासी भागात घडून कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक वाहनांचे नुकसान झाले। नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले। घटनेनंतर काही स्थानिक युवकांनी तात्काळ धाडस दाखवत वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु अंधाराचा फायदा घेत चालक पसार होण्यात यशस्वी झाला। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी सोपे होण्याची शक्यता आहे। स्थानिक नागरिकांनी संबंधित चालकाचा तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ अशा प्रकारे बेफाम वाहन चालकांनी दहशत माजविणे ही गंभीर बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। शहरातील वाढती वाहतूक आणि बेफाम वाहन चालकावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नमस्कार, मी राहुल प्रकाश दुसाने, रहिवासी आहे बजरंग चौक आणि हे माझं घर आहे। आम्ही इथंच राहतो आजूबाजूला। काल रात्री 11 वाजेच्या सुमारास एक व्हाईट कलरची अल्टो होती, खूप स्पीडमध्ये आला आणि इथं आमचे रिलिंग्स आहे आणि ते मार्बल वगैरे इथं त्याने धडक दिलेली। तर ही धडक एवढी जोरदार होती की त्याने हे सर्व तोडून टाकलेलं आहे। सुदैवाने जीवितहानी कोणी झालेली नाही आहे, कारण की इथं काल कोणी बसलेलं नव्हतं। बाकी असं आम्ही रोज जेवण करून इथं गप्पा मारतो, बसतात हे लोक पण राहतात, हे पण इथंच बसले राहतात। तर सुदैवाने काल ते कोणी बसले नव्हते म्हणून ते बिचारे वाचले। जर काल कोणी इथं राहिलं असतं तर जीवितहानी झाली असती। लहान मुलं असतात, इथं खेळत राहतात, कुदत राहतात। तर या सगळ्या गोष्टींचं आम्हाला असं म्हणणं आहे की तो जो आरोपी असेल त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि आमची नुकसान भरपाई करून द्यावी, एवढी आमची विनंती आहे। आणि इथं ह्या जे रोड आहे इथं ब्रेकर पण लावायचं आम्ही सांगितलेलं आहे नगरसेवकांना, तर ते बघू आता कधी लावतात ते। संजय महाजन, बजरंग चौक। आम्ही रात्री जेवण करून 11:30च्या सुमारास बाहेर बसलेलो होतो। एक व्हाईट कलरची अल्टा गाडी आली आणि तिने जोरात कुणाल दुसाने यांच्या घराला ओट्याला धडक दिली। त्या धडकेमध्ये त्याचा ओटा तुटला आणि शेजारीच बाईक लावलेली होती दुचाकी, त्याला तो उडून घेऊन गेला आणि खूप वेगात होता तो। जर तिथं कुणी असतं तर जीवितहानी नक्कीच झाली असती। आणि हा रोड खूप चालतो, आमच्या जीवाला खूप म्हणजे असं चालता येत नाही, काही नाही। तर त्याचं पण काहीतरी म्हणजे आमच्या गल्लीमध्ये जे काही असेल ते दुर्लक्ष होत आहे बुवा। रहदारी खूप वाढलेली आहे या गल्लीतली। लहान मुलांना बाहेर निघणं शक्य नाही, महिलांना असं बाहेर बसता येत नाही, काही नाही। तर जो कोणी असेल गाडीचा ड्रायव्हर चालक त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि जी त्यांचं नुकसान भरपाई करून द्यायला पाहिजे।